मित्रांनो, सुलभ भारती मराठी इयत्ता 5वी या या पाठ्यपुस्तकातील पाठ जो 24वा आहे. ऐका, पहा आणि करा. मग यामध्ये एक आपल्याला उपक्रम दिलेला आहे. यामध्ये आपल्याला हत्तीचा मुखवटा म्हणजेच मास्क कसा बनवायचा आहे, ते त्या ठिकाणी आहे ना, कृतीमधून सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी सामग्री पण दिलेली आहे. तो कसा बनवायचा आहे, हे तर आपण आपल्या शिक्षकांची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून आपण तर बनवलेलंच आहे. तर हा मुखवटा तयार करण्यासाठी आपण काय-काय केलं, हे क्रमाने वर्गामध्ये सांगायचंय आणि आपल्या मित्रांना देखील सांगायचंय. तर मित्रांनो, या ठिकाणी दुसरा एक आपल्याला कागदाच्याच बशीपासून एक जोकरचा मुखवटा तयार करायचा आहे. त्याची कृती लिहा. हा या ठिकाणी प्रश्न आहे बघा. जोकरचा मुखवटा कशाप्रकारे बनवायचा? तर बघा चित्र दिसते तुम्हाला समोर या ठिकाणी. मग एक बशी घेतलेली आहे. गोल आकाराचा एक कागद घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे अशा प्रकारचं जोकर बनवलेलं आहे. तर यासाठी बघा जोकराचा मुखवटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे. एक मोठ्या आकाराची पेपर डिश घ्यायची आहे. जाड सुई घ्यायची आहे. जाड दोरा घ्यायचा आहे. काळे किंवा लाल रंगाचे स्केच पेन, कार्ड पेपर इत्यादी घ्यायचे आहे. त्यासाठी लागणारी कृती. पांढऱ्या पेपर डिशच्या बाहेरच्या बाजूवर लाल, काळ्या स्केच पेननं विदूषकाचं नाक, डोळं, कान, रंग बनवायचे. तर ही अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कृती दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि एक जोकरचा मुखवटा त्या ठिकाणी बनवू शकता. तर मित्रांनो, आता या पाठावरती आधारित अतिरिक्त प्रश्न स्वाध्यायामध्ये तर प्रश्न दिलेले नाहीत, पण परीक्षेमध्ये या पाठावरती आधारित जर आपल्याला प्रश्न आले, तर अतिरिक्त प्रश्न आपण या ठिकाणी आपल्या अभ्यासासाठी उपयोगाला येतील. तर बघा सुरुवातीला पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे पाठात कोणाचा मुखवटा तयार केलेला आहे? तर पाठामध्ये हत्तीचा मुखवटा तयार केलेला आहे. हत्तीचा मुखवटा कशाचा बनवायचा आहे? तर बघा चेहऱ्याच्या आकाराच्या कागदाच्या साध्या बशीचा बघा कागदाच्या साध्या बशीचा हत्तीचा मुखवटा बनवायचा आहे. स्टेपलरच्या मदतीनं किती कान मुखवट्याला जोडायचे आहेत? निश्चितच मित्रांनो 2 कान असतात हत्तीला. त्यामुळं आहे ना, उत्तर काय येईल? 2 कान मुखवट्याला जोडायचे आहेत. लांब त्रिकोणी आकाराच्या कापलेल्या जाड कागद काय म्हणून वापरायचा आहे? तर तो लांब त्रिकोणी आकाराचा जो कापलेला कागद आहे, तर तो आपल्याला हत्तीची सोंड बनवण्यासाठी वापरायचा आहे. आता या ठिकाणी बघा, रंगीत कागदाचा बिल्ला तयार करण्याची कृती कसं करायचं आहे? तर या ठिकाणी कृती दिलेली आहे. साहित्य बघा सुरुवातीला एक रंगीत कागद, ड्रॉइंग पेपर, डिंक, कात्री. डिंक म्हणजेच आहे ना ग्लू. या ठिकाणी दिलेली आहे कृती. बघा कशा प्रकारे करायचा आहे. हे अशा प्रकारे तो रंगीत कागदाचा बिल्ला बनणार आहे. बघा हे 4 सेंटीमीटरचं एक वर्तुळ ड्रॉइंग पेपरमधून कापून घेतलेलं आहे. इथे कृती दिलेली आहे तुम्हाला. आकृतीत दाखवल्याप्रमाणे वर्तुळात 3 2 1 सेंटीमीटरची 3 वर्तुळं काढलेली आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही ही कृती बघू शकता आणि अशा प्रकारे तो बॅच बनवू शकता. दुसरा प्रश्न आहे रद्दीत जाणाऱ्या वर्तमानपत्राचा वापर करून दिलेले साहित्य व चित्रांच्या मदतीने कागदी पंखा तयार करण्याची कृती. पंखा म्हणजे फॅन. कागदापासून कसा फॅन बनवायचा आहे. तर इथं हे साहित्य दिलेलं आहे. हे कागदी पंखा बनवण्यासाठी काय काय लागतं बघा चित्रामध्ये तुम्ही पाहू शकताय. अशा प्रकारे इथं त्याची कृती दिलेली आहे, काय काय करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. हे अतिरिक्त प्रश्न आहेत. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबतोय. काही शंका असेल तर निश्चित कमेंट्स करून विचारा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.